छत्तीसगडच्या सुकमामध्ये 10 नक्षलींना कंठस्नान घालण्यात यश आलंय। नक्षल पोलीस चकमकीमध्ये 10 नक्षलवादी ठार झालेत। नक्षलवाद्यांकडून AK-47 सह अनेक शस्त्रही जप्त करण्यात आली आहेत। सुकमा जिल्ह्यात शोध मोहीम अजूनही सुरू आहे। या संदर्भात मनीष रक्षमवार आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत। या संदर्भात आपल्याला ते माहिती देत आहेत। मनीष, वर्षा सुकमा जिल्ह्यात कोटा आणि किस्टरान एरियामध्ये कमिटीच्या नक्षलवादी सदस्यांच्या गुप्त माहितीवरून DRG आणि CRPF दल रवाना झाले होते। काल सुकमा जिल्ह्यातील भेज्जी पोलीस स्टेशनच्या हद्दीत कोराजगुडा, दंतेसापुरम, नागाराम, भंडारपारा या गावाच्या जंगल टेकड्यामध्ये, इथे घनदाट जंगल आहे, या जंगल टेकड्यामध्ये DRG टीम पोहोचतात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये भयानक चकमक सुरू झाली आणि या चकमकीमध्ये 10 माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात पोलीस दलाला यश आलेलं आहे। आणि सुकमा जिल्ह्यातील ओडिशा तेलंगणा सीमेला लागून असलेल्या भेज्जीच्या छत्तीसगडच्या हद्दीत ही चकमक झालेली आहे। चकमकीत 10 माओवादी कंठस्नान घालण्यात आलेला आहे आणि त्यांच्यासोबत AK-47 सारख्या अत्याधुनिक बंदुकाचा साठा सुद्धा जप्त करण्यात आलेला आहे। वर्षा, निश्चितच मनीष, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।